हॅलो, मी राजन सावरीकर आणि तुम्ही बघत आहात फिजिक्स कट्टा। आज आपण बघूया रोटेशनल मोशनचे सीईटीच्या दृष्टीने महत्त्वाचे काही मुद्दे, काही पॉइंट्स। मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी एक फिजिकल टर्म आहे, ही नेहमी आपण ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या रिस्पेक्टनीच तिचा अभ्यास करतो। म्हणजे बॉडीचा कुठलाही शेप असेल तरीही ॲक्सिस, रोटेशनचा ॲक्सिस कुठून पास होतो आहे त्यावर त्याचा अभ्यास हा ठरत असतो। ही वेक्टर क्वांटिटी नाही, ही स्केलार पण नाही, ही टेन्सर क्वांटिटी म्हणून ओळखली जाते। सो वेक्टर स्केलारच्या बरोबरीनेच अजून एक त्याचा प्रकार असतो फिजिकल क्वांटिटीचा, आणि तो असतो टेन्सर। सो ही स्केलार पण नाही आणि वेक्टरही नाही। मोमेंट ऑफ इनर्शिया ही एखाद्या बॉडीची प्रॉपर्टी आहे, बॉडीची प्रॉपर्टी असते की जी प्रॉपर्टी अपोज करते अँग्युलर व्हेलॉसिटीला। अँग्युलर व्हेलॉसिटी जी असते बॉडीची, त्या अँग्युलर व्हेलॉसिटीला ती अपोज करते। म्हणजे एखादा बॉडी, कुठल्याही शेपची बॉडी जर आपण एखाद्या ॲक्सिसमधनं पास केली आणि त्याच्या अराउंड जर रोटेट करायला सुरुवात केली तर त्या रोटेशनला आपण अँग्युलर रोटेशन असं म्हणतो। अँग्युलर मूवमेंट त्याची असते आणि अँग्युलर मूवमेंटला अपोज करणारी प्रॉपर्टी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया। म्हणून याच्यामध्ये मोमेंट आले आणि इनर्शिया पण आलेला आहे। इनर्शिया म्हणजे त्या बॉडीमधलं जडत्व, जडपणा, आणि जडपणा हा नेहमी मोमेंटमला अपोज करणारा असतो। म्हणून ही टर्म जी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणून वापरली जाते। मास ट्रान्सलेटरी मोशनमध्ये जे काम मासचं असतं तेच काम रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचं असतं। सो आपण असं म्हणू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया इज अनालॉगस टू द मास इन ट्रान्सलेशनल मोशन। आणि हा डिपेंड कशावर असतो तर ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि दुसरं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास। सो ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून आणि कसा पास होतो आहे तो, आणि त्याचा डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणजे त्या ॲक्सिसपासून मास जवळ आहे का दूर आहे याच्यावर तो मोमेंट ऑफ इनर्शिया ठरत असतो। मोमेंट ऑफ इनर्शियाच्या वर आपण जर बघितलं की इट डिपेंड्स ऑन द शेप ऑफ द बॉडी, म्हणजेच ते काय असतं की इट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, शेप ऑफ द बॉडी हे ठरवत असते की मासचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे आणि त्याच्यातनं पास होणारा ॲक्सिस। आता एक अजून याच्यामधला कन्सेप्ट आहे महत्त्वाचा, तो म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन। सो रेडियस ऑफ गायरेशनमध्ये कुठल्याही शेपची बॉडी असेल तर त्या बॉडीचं मास हे आपण एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट केलं असं आपल्याला अज्युम करायचं आहे की त्या कंप्लीट बॉडीचं मास हे कुठल्या तरी एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे। त्या पॉइंटपासून ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन। रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे I = mk²। सो के ही जी टर्म आहे ती आपण रेडियस ऑफ गायरेशनसाठी वापरतो, आणि के ची व्हॅल्यू काढायची असेल तर √I/m ही त्याची व्हॅल्यू येईल। रेडियस ऑफ गायरेशन हे डिपेंड असतं मास आणि मोमेंट ऑफ इनर्शियावर, कारण केला आपण एकत्र केलं आणि दुसरीकडे आपण मास आणि आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया। सो मोमेंट ऑफ इनर्शियावर ते डिपेंड असतं आणि मासवर डिपेंड असतं। आणि त्याच दृष्टीने जर बघितलं आपण तर रेडियस ऑफ गायरेशन हे
शेप आणि नेचर ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ द बॉडी याच्यावरही ते अवलंबून असतात। आता ह्याच अनुषंगाने आपण दोन थेरम्स बघतो यांचे, एक थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आणि एक थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस। सो परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जो आहे तो शीट, एक प्लेन असा शीट जर आपण घेतला किंवा ज्याला प्लेन म्हणतो आपण, तर त्या प्लेनसाठी फक्त ते ॲप्लिकेबल असतं। So theorem of perpendicular axis is applicable only to thin sheet, disc, ring, etc. यासाठी ते ॲप्लिकेबल असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय फाइंड आउट करता येतं, तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या बॉडींचा अबाउट देअर डायमीटर हा आपण फाइंड आउट करू शकतो। दुसरा थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, आणि हा ॲक्सिस ॲप्लिकेबल असतो सगळ्या शेपच्या बॉडीजना आणि ह्यामुळे आपल्याला फाइंड आउट करता येतं ते मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेन्शियल ॲक्सिस फॉर रिंग, डिस्क, शेल और स्पियर। मोमेंट ऑफ इनर्शिया हा या वेगवेगळ्या बॉडीजच्या बद्दलचा आपण जेव्हा फाइंड आउट करतो तेव्हा त्याचं लोकेशन आपल्याला, त्या ॲक्सिसचं लोकेशन हे आपल्याला महत्त्वाचं असतं। मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही एका बॉडीचा जेव्हा ॲक्सिस हा सेंटर ऑफ मासमधनं पास होत असेल तेव्हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा लीस्ट असतो पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये। सेंटर ऑफ मास आता हे काय आहे? सो सेंटर ऑफ मास म्हणजे कुठलीही बॉडी जर असेल तर तिच्या त्या बॉडीमध्ये एक असा एक पर्टिक्युलर पॉइंट असतो की ज्या पॉइंटला त्या बॉडीचं कंप्लीट मास हे कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर तिथे ती बॉडी आपल्याला बॅलन्स करता येते। सो ह्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो। आणि सेंटर ऑफ मास रिंगचं, डिस्कचं, स्पियरचं हे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह सेंटर्सवरच लाय होत असतं। म्हणजे एखादी डिस्क घेतली आणि त्याचा सेंटर ऑफ मास जर तुम्हाला काढायचा असेल तर तो त्यांच्या सेंटरवर असतो। म्हणजे कुठलीही बॉडी ही जर रेग्युलर शेपची असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास हा त्याच्या सेंटरशी कोइन्साइड असतो, सेंटरवर तो येतो। पण एखादी बॉडी ही समजा वेगवेगळ्या शेप्सची असेल किंवा इरेग्युलर शेपची असेल तर त्या बॉडीचा सेंटर ऑफ मासचा पॉइंट जो आहे तो शिफ्ट होऊ शकतो आणि तो शिफ्ट झाला की मग त्या बॉडीचा बॅलन्स आपल्याला करण्यासाठी तो सेंटर ऑफ मासचा पॉइंट आपल्याला शोधून काढावा लागतो आणि तिथे त्या पॉइंटवर ती बॉडी जी आहे ती तुम्हाला बॅलन्स करता येते। ह्याचा सेंटर ऑफ मासचा जो पॉइंट आहे तो कुठल्याही कोऑर्डिनेट सिस्टीमशी निगडित नाही। म्हणजे ओरिजिन वगैरे वगैरे हे जे आपण बघतो XYZ ॲक्सिस त्याच्याशी तो निगडित नाही, तर तो केवळ आणि केवळ त्या बॉडीचा एक वेगळा पॉइंट जो असतो त्या पॉइंटशी तो निगडित असतो की जिथे ती बॉडी बॅलन्स होऊ शकते। रोटेटरी मोशनमध्ये, कुठल्याही रोटेटरी मोशनमध्ये लोकेशन ऑफ सेंटर ऑफ मास रिमेन्स अनचेंज, ते चेंज होत नाही। रोटेशनरी मोशनमध्ये ते ॲज इट इज तसंच असतं। पण ट्रान्सलेटरी मोशनमध्ये लोकेशन ऑफ सेंटर ऑफ मास हा मात्र बदलत जातो, प्रत्येक वेळेस तो बदलत जातो। सेंटर ऑफ मास तुम्हाला आता नीट लक्षात आलं असेल। मग आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे? तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे सेंटर ऑफ मासच्या पॉइंटवर ॲक्ट होणारं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, त्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं म्हणतो।
सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीज ह्या रेग्युलर शेपमध्ये एकमेकांशी कॉन्सन्ट्रेट होतात. म्हणजे डिस्क जर घेतली तर डिस्कचा सेंटर ऑफ मास आणि त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्या दोन्ही काय झालेल्या असतात, त्याच्या सेंटरवरच आलेल्या असतात. आता ह्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे टॉर्क. टॉर्क हा काय आहे? इट इज अ फोर्स. त्या फोर्समुळे बॉडी ही रोटेशनल मोशनमध्ये येते. सर्क्युलर मोशनमध्ये आणण्यासाठी किंवा रोटेशनल मोशनमध्ये आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या फोर्सला आपण टॉर्क असं म्हणतो. आणि टॉर्क हा त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असेल टॉर्कची, तर टाऊ इज इक्वल्स टू, त्याचा सिम्बॉल आहे टाऊ. टाऊ इज इक्वल्स टू आय इंटू अल्फा. इथे आय काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि अल्फा आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन. सो ह्या फॉर्म्युलानी तुम्ही टॉर्कची व्हॅल्यू काढू शकता. रोटेशनल मोशनचे हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.